वाशिम शहर में हुई एक सनसनीखेज घटना के बाद पूरे जिले में आक्रोश की लहर फैल गई। एक ही परिवार के 4 लोगों पर जानलेवा हमला और घटना के 4 दिन बीत जाने के बाद भी मुख्य आरोपी अब तक फरार। इसी घटना के विरोध में हजारों की संख्या में हिंदू समाज सड़क पर उतर आए। महिला, युवा, बुजुर्ग और विभिन्न हिंदुवादी संगठनों के कार्यकर्ताओं ने वाशिम पुलिस अधीक्षक कार्यालय पर विराट मोर्चा निकालते हुए प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। जानकारी के अनुसार 1 जून को वाशिम के सरकारी अस्पताल के सामने एक ही परिवार के 4 सदस्यों पर 10 से 12 लोगों ने एक समूह ने लोहे की रोड से हमला कर दिया था। इस हमले में पीड़ित गंभीर रूप से घायल हुए हैं, जिसके बाद शहर में भय और तनाव का माहौल बना हुआ है। पुलिस ने कुछ आरोपियों को हिरासत में लिया, लेकिन मुख्य आरोपी अब भी फरार होने के कारण नागरिकों में भारी नाराजगी देखने को मिली। आंदोलनकारियों ने पुलिस को ज्ञापन सौंपते हुए सभी आरोपियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। फिलहाल पूरे घटना के बाद वाशिम जिले में तनावपूर्ण स्थिति बनी हुई है, जबकि पुलिस द्वारा फरार आरोपियों की तलाश लगातार जारी होने की जानकारी दी गई है। ITN नेशनल की इस न्यूज में इतना ही। अन्य खबरों के लिए जुड़े रहिए ITN नेशनल के साथ। आम्ही चाललो होतो तर त्यानं कट मारली तिथून आदाडा प्लाझा समोरून ते सिटी हॉटेलच्या पाशी आणि तिथून त्यानं कट मारली। मग लगे माझा मुलगा त्याला म्हणतो की कट का बरं मारली बाबा, माझ्यासोबत माझे लहान लेडीचे मुलं येतात। तर मग त्यानं शिवीगाळ चालू केला तसं म्हणल्यानंतर लागलं का म्हणजे तुम्हाला लागलं तेव्हा पाहून घेऊ। नंतर त्यानं शिवीगाळ चालू केल्यानंतर माझ्या मुलानं गाडी उभी केली आणि त्याला विचारलं की तू एकदम शिवीगाळ का करतो। नंतर लगेच त्यानं मारहाण चालू केली। आता काय मागणी आहे तुमची? आता मागणी एवढीच की आरोपी सक्त सजा देणे आणि लवकरात लवकर त्याला आरोप करणे। किती लोकांनी मारहाण केली? SP ने केली, दाखल केला होता। किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला? मला 2 मुलं 16-17 जण होती। माझ्या याच्यावर एकच मुलगा होता आणि तिकडे 2 बाया होत्या, एक म्हातारी 80 वर्षाची आणि एक बाई होती आणि 15-16 जण होते। ती माझ्या मुलाला काय सांगितलं तुम्हाला? देतो म्हणून गुन्हा दाखल करतो म्हणून 307 गुन्हा आणि त्याच्या पूर्ण जे दुकाने आहेत ते अतिक्रमाच्या ते हटवण्यात येण्याचे। 1 जूनला ही घटना झालेली होती आणि भयंकर प्रकारे 17-18 जणांनी एका पोराला मारलं। तो पोरगा सध्या हॉस्पिटलमध्ये, त्याला बोलता येत नाहीये, एवढं त्याला गंभीर जखमी आहे। आणि त्याच्यानंतर हे जे परिवार आहे किंवा काही जे लोक आहेत हे सर्व ठाणेदारांकडे गेले। मुख्य आरोपीचं नावही सांगितलं की यानं मारलं वा, कोणतरी काय नाव आहे फजा, तर त्याचं नावही सांगितलं। ठाणेदार त्याच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते आणि अशा याच्यामुळं पोलिसांचं जे एक हे आहे ती जी प्रतिमा आहे ती मलिन व्हायला लागली होती। त्याच्यामुळं आज हे जे जनता आहे ही सर्व वाशिमकर, आज पाहता तुम्ही 45 डिग्री तापमान आहे वाशिमचं, एवढ्या याच्यामध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत लोक रस्त्यावर आले आणि हे रस्त्यावर येणं दुर्दैवी आहे। कारण आज 5 दिवस झालेले आहेत, प्रशासनाने याच्याकडे दखल घ्यावी याकरता सर्व आज 3 ते 4 किलोमीटर पैदल चालत आले। SP साहेबांकडे जे मेन होतं की ज्या मागण्या होत्या की 307 दाखल केल्या जावी, यांना पकडल्या जावं, रस्त्याचं जे अतिक्रमण हटावं आणि या जे केसची निरपक्ष काय व्हावी, जांच व्हावी, याच्याकरता सर्व आज SP ऑफिसमध्ये आले होते। SP साहेबांनी सांगितलेलं आहे की 307 जे एका घंट्यात दाखल केल्या जाईल। दुसरी गोष्ट, जे 3 टीमा त्यांनी नियुक्त केलेल्या त्यांना आरोपींना पकडण्याकरता आणि रात्रंदिवस त्यांचे प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी सिद्ध केलं। दुसरी गोष्ट, आजची जी हे निकाल आहे किंवा ही केस आहे यांनी DYSP कडे दिलेली आहे ठाणेदारांच्या हातातून घेऊन। तुम्ही समाधानी आहात आता? नाही, समाधानी आता 5-6 दिवसांत समजेल साहेब, एकदम आज थोडी समजणार आहे। आणि एक कसं आहे, प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे आणि पुढे वाशिमचं जे अस्तित्व आहे, वाशिमचं जे समजा कोणत्याही समाजाचा असू द्या, सामाजिक तिढा कोणत्या प्रकारचा निर्माण होऊ नये आणि हा जर झाला तर सामान्य जनतेला त्रास होते आणि याच्याकरता पोलीस प्रशासनानं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या प्रमाणात अटक करण्यात यावी। जे काय असेल यांच्या प्रश्न आहेत, जे काही त्यांची समजा ते नोंदणी आहे, समजा आरोपी पत्र आहे, त्याच्या हिशोबानं कार्य करावं अशी सगळ्या जनतेची इच्छा आहे।